पेटीचा आवाज आहे मावळे. पेटीचं वाढवा. हॅलो. सुंदर वा रूपाचा भंग सादरीकरण तुम्ही केलेलं आहे, मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. इंद्रजित वगैरे काही गोष्टी तुम्ही सांगितल्यात, काही गोष्टी बरोबर सांगितल्यात, काय चुकीचं नाही रे. पण एक सांगतो, तीच गोष्ट मी सांगतो. या जगात बुवा कोणापासून आपल्याला धोका आहे? या जगात कोणापासून माहिती आहे? परकी माणूस बरो. परकी माणूस बरो आहे. मी कोलगावात दिले ना, ही सगळी माणसं बरी आमका जीव घालवणारी आहेत, तुम्हीच्या सहित. पण धोको कोणामुळे आपणाक असता? आपणाक स्वतः बुवा. स्वतः धोको कोणामुळे असता बुवा? लक्षात ठेवतो. कोणामुळे? पाहुणे रावळे, भावबंद. पाहुणे रावळे, भावबंद, भावकी यांच्यापासूनच धोको असता. इंद्रजित बुवा तसं मारणारा नाही. तुम्ही सांगितलं ना, इंद्रजित मारणारा नव्हा तो, इंद्राला सुद्धा पराभूत करणारा इंद्रजित, रावणाचा मुलगा इंद्रजित मरणार नव्हतो. पण त्याला मारल्यान कोणी? त्याच्या चुलत्यान सुपारी घेतल्यान मारूची. महाभारतात आहे ते. त्या काळात सुपारी घ्यायचे. आता मारूची जे सुपारी घेतात ना, उद्या तुका उडवतोय 5 लाख दे, तुका उद्या उडवतोय, अशी सुपारी आता घेतात ना. तेव्हा त्या काळात इंद्रजिताची सुपारी त्याच्या चुलत्यान विभीषण घेतोच, चुलतो विभीषण तेव्हा सुपारी. सन्माननीय आमचे परममित्र तबलापटू, पक्वादवादक, सगळेच कलाकार आहेत. ते सन्माननीय रामदास गावडे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपये या कलाकारांना त्यांनी दिलेले आहे. हे मोठं बक्षीस आहे आपल्यासाठी. माझ्यासाठी 100 रुपये, तुषार लोट यांच्यासाठी 100 आणि शिवराज पैलकर यांच्यासाठी 100 रुपये. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या रामदास भाऊंसाठी. जोरदार. खूप सहकार्य त्या माणसाने केलेलं आहे आणि चांगल्याची कदर, चांगल्या कलावंताची कदर करणारी ही व्यक्ती आहे रामदासजी. तुम्हाला उदंड आयुष्य भगवंताने देवशी, मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि बुवा इंद्रजित हा मरणारा नाही, तरी त्याला मारण्याची सुपारी त्याच्याच चुलत्यान इंद्रजिताने घेतली, सॉरी विभीषणाने घेतल्या. कशी? रावण मरा होयो तर पहिलं कोण मरा होयो? ते तो झील. रावणाचा झील कोण? बाजू बाबू कोण रे? सलमान खान. त्याका विचारा, त्याका बोलतो लहान मुलगा हो, त्याका काय करणार. पण मी कौतुक करतो त्या मुलाचं, ह्या लहान मुलाचं कौतुक करूया आपण. त्या भजनात बसून तो बिचारा सुंदर चक्की वाजवतोय. एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. बघा, चांगल्याचं कौतुक चांगलं करावं, त्याच्या प्रेमाची थाप मारली ना, त्याला बरा वाटतं ना. रोज भजना घेतो होतो, आता खाडो गोजू करूचो नाही. भारी बाबू, नाथ खुळा आणि गणपती खुळा, रणटोळ्याचा खंटोळा आहे, जबरदस्त. चकना उडवता बघा देवर. इंद्रजित तो रावणाचा मुलगो. रावण मरणार कधी? तो मुलगो मेल्याशिवाय रावण मरत नाही. ही कोणाक माहिती होती? त्याच्या चुलत्याक म्हणजे विभीषणाक माहिती होती. विभीषणाने रामाक जाऊन मिळालो, पक्ष बदलल्या रात्रीत. एका रात्रीत पक्ष बदलल्या, त्या पक्षात गेलो रामाच्या. आणि त्याला सांगल्या पहिलं इंद्रजिताक मार, तर रावण मरतो. इंद्रजिताक पहिला मारल्या बुवा रामानं, त्याच्यानंतर रावण मेलो, नाही तर मरत नव्हतो. पण ही सुपारी कोणी दिल्या? चुलतो. कोण चुलतो? विभीषण चुलतो. त्या काळात सुपारी, आताच्या काळात म्हणून पाहुणे रावळे वाईट आपला सांगणार. तुमच्या ट्रेन मध्ये येताना तुमचा काय लफडा झाला किंवा माझा काय झाला ट्रेन मधून येताना गावात, आणि आमचे शेजारी किंवा पाहुणे रावळे माझे भाऊपण कोण असले त्या डब्यात, आणि माझ्यावर काहीतरी झंगाट झाला, तुमच्यावर काहीतरी झंगाट डब्यात झाला, ती पहिली बातमी तुम्ही गावात उतराच्या आधी तुमचे ते होते ना, ते येऊन सांगणार रात्री असा असा झाला. त्यांना त्याचाच आनंद. रात्री बारी पडली चव्हाण बोर उगाच जाऊन ठोकून द्यायचं. काय रात्री बारी घेतल्या चव्हाण बोर, काय सोय नाही, बाद झाला.
चांगला झाला ना तरी ते नाव ठेवून सांगायचं तिथे वाढलं. म्हणजे कोणापासून डोकं बाबू आपल्यातलेच. म्हणून परकी माणूस बरो, याचा अर्थ परकी म्हणजे असं नाही सांडवा होया मांडवा ते नको आमका, आपलेच बरे होय की नाही. ह्यांच्यापासूनच धोका बुवा. म्हणून सांगायचा इंद्रजी त्याचा विषय आला म्हणून तुम्ही कुठला विषय काढला तरी मी त्या अध्यात्मातून बुवा मी सांगू शकते. कारण आय हॅव एक्सपिरियन्स फॉर 30 years. अंडरस्टँड? एक्सपिरियन्स हा अनुभव जेव्हा तुम्हाला येईल तेव्हा 100% तुम्ही माझ्यापेक्षाही सरळ झालेले असणार, माझा विश्वास आहे. एकदा बुवांसाठी टाळ्या वाजवायच्या. एक मात्र भारी बोलला तुम्ही बुवा. कुठलं वाक्य माहितीये बुवा, मला लय आवडलं. स्वतःचं अस्तित्व करण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पहिले आपली फाटणार, असं काहीतरी बोलत ना, असं काही बोलत नाही. डायलॉग पहिले फाटणार मग शिवणार को, पण तो डायलॉग लिहिणारो शिवणार का काय कोण कशात ज्याने कोणी लिहिलं आहे डायव्हर्टला आहे त्याचा रोग झालो त्याचा रोग. पहिला आधी स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण त्याग करावा लागतो, खूप त्याग करावा लागतो. स्वतःचं अस्तित्व निर्माणासाठी झिजावं लागतं. एखादा शब्द तो वापरू शकला असता, पण पहिली फाटावी लागते. म्हणजे पहिलीच फाटून घेतल्या नंतर बस शिवणार कोण ते बोलतात त्याच्यावर जायचं ना. ते डायलॉग भंगले ते बरोबर नाही, ते खरं सांगते तुमचा. या डायलॉगवर जाऊ नको. आपण एक असा तयार काढता असतो बुवा, जगात असं मरावं, या रंगमंचावर मरताना असं मरावं की मेल्यानंतर सुद्धा आपल्यासाठी त्या रंगमंचावर जसं जिवंतपणी टाळ्या वाजल्या ना तसं मेल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे. त्याला म्हणतात जगणं, म्हणतात त्याला जगणं म्हणतात. मरावे परी किती रुपये वरावे. मनुष्य किती वर्ष जगला महत्वाचं नाही, 100 वर्ष जगलो पण गावात छळल्या, वाडीत छळल्या, तो मेल्यावर बरोबर. 50 वर्ष जगलो पण काय काम करून गेलो. जरा म्हणलं छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले पण हजारो पिढ्या कधी संपणार नाही असं करून गेलेले आहेत. आजही चिरंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे. बुवा जर माझ्या छत्रपती शिवरायांचं आयुष्य शतकाच्या पार असलं असतं ना तर प्रत्येक मराठी माणसाच्या घराला आज सोन्याचं दार असलं असतं. आज सोन्याचं दार असलं असतं, सोन्याचं दार असलं असतं ना. बुवा सुधीर कलिंगर दशावतार लोकराजा महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालं. एकूण 50 वर्ष माझा मित्र, खास माझा मित्र हो, भयानक माझ्यावर जीव घालवायचा एकदम. एकूण 50 वर्ष माझा सुधीर कलिंगर लोकराजा जगला. पण जोपर्यंत या पृथ्वीवर दशावतार आहे, जोपर्यंत कोकणामध्ये दशावतार आहे, तोपर्यंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये लोकराजा सुधीर कलिंगर जिवंत राहणार, जिवंत राहणार आणि जिवंत राहणार. याला म्हणतात जगणे. आणि बुवा असे काहीतरी बोलला तर बरोबर वाटतं. स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी पहिली फाटावी लागते किंवा फाटून घ्यावी लागते. आता कशा आपण फाटून घ्याव्या, तुम्ही कशा घाली मी कशा नाही घ्यायची. आपण टकली लावायची बिंदास, काय होईल तर अरे बाबू होय तर टकली लावायची. बाहेर चोखतात शिंगा मोडती. पहिली सुरुवात आहे ना, कोण म्हणा शिंग मोडलो बुवा चाला टकली लावायची. तशी यांनी लावली. पण आज प्रामाणिकपणे पुन्हा सांगतो बुवा, यांचं भजन तुम्ही ऐकलं असाल, डबलवर आपण ऐकलं असाल तुम्ही. किरवाणी राग, पिलू राग आणि जे मधी नटभैरव, किरवाणी, पिलू बुवा बुवा एवढं सुंदर गातात हे राग. म्हणजे तो काय सांगू तुम्हाला, म्हणजे त्यांची आवडता राग आहे. सारे तुझे काय गातात होतो. बरं चालू कशी सगळं म्हणजे आता याची प्रगती. 5-6 वर्षापूर्वी अरुण गाडीबुवा असे नव्हते. मी का उदाहरण तुम्हाला बुवा देतो, माझ्या बाजूला बसले म्हणून नव्हे, मला ते आदर्श मानतात मनापासून आणि बसले म्हणून नव्हे, पण तुम्ही सुद्धा त्याच समाजाचे आहात किंवा एकच समाजाचे आहात. यांच्यापेक्षाही तुम्ही पुढे जावं माझा उद्देश तो. तुमचा अपमान करून माका काय मिळतं.
मी वाईट बोलू शकतो, तुम्ही पैसे देणार, मी वाईट बोलू शकतो ह्या मुलाला, घालून पिळून बोलू शकतो किंवा अन्य काही प्रश्न घालून एका गुंतवू शकते, मी अडकू शकते. पण अडकून मी माझा मोठेपणा किंवा दुसऱ्याचा कमीपणा करून आपण मोठेपण मिळवणं या शाश्वत नसता, या शाश्वत नाही. बुवा अनिल बुवा बरोबर ना? दुसऱ्याचा कमीपणा करून ज्या मिळवलेला मोठेपणा या शाश्वत नाही, या तात्पुरता असेल. पण दुसऱ्याची वाहवा करून जर आपला मोठेपण वाढत असेल ना तर ते शाश्वत मोठेपण आहे. म्हणजे ह्या बरोबर असेल तर बुवा टाळ्या वाजवा. बरोबर आहे. तुमचा अपमान करून मला काय मिळणार आहे? काय नाही. आज नाही होता काहीतरी भेटशाल, परत बारी परत भेटशाल, परत आपली मुलाखत होईल. म्हणून काय नाट वाढायची, नायसो करायचो, नको नको नको. भले भले याच्यात गेले. म्हणून लहानपणे देगा देवा, गजर घेणारा तर बुवा जास्त बोलणार नाही. लहानपणे देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मंदिर कोकणामध्ये उंच आहेत, कळस उंच आहेत मंदिराचे, पण प्रत्येक मंदिराचा गाभाऱ्याचा दरवाजा नेहमी छोटा असतो. त्याचं कारण जो भक्त त्या गाभाऱ्यामध्ये मंदिरामध्ये दर्शनाला गेला, जो वाकून गेला त्याला देव भेटला. आणि जो असो गेलो, माझ्या एवढं पेटी वाजवणारा बुवा कोण नाही. उभा आहे पंडित बाळासाहेब वाईकरांची बुवाचं पेटी ऐकलं तुम्ही? ऐकलं तेव्हा? बाळासाहेब वाईकर नावाचे बुवा आहेत कोकणात, येतात इकडे ते. शंकर बुवा वैरागकर, जगदीश चव्हाण त्यांची ती पेटी आलेले आहेत कोकणात. त्याची पेटी वाजवतात. आम्ही कुठे आहो व आम्हाला 5 पैसे येत नाही, त्यांच्यापेक्षा जर 5 पैसे येत नाही. त्या वाईकर सरांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवतो. काय येतं आमचा? काय नाही येतं. अर्ध्या कुणाला पिवळे झालेले आम्ही. म्हणून प्रयत्न करायचे, यश देणारा भगवंत आहे. म्हणून गजर फक्त एक तुमच्यासाठी आवडीने गाणं म्हणतो, तुमच्यासाठी. हिंदी गाणं म्हणतो, मला लय आवड आहे हिंदी गाणं. और इस दिल में Ram
चाली येतात, त्या चालींचा वापर आपण गजराच्या माध्यमातून डबलबारी मध्ये केला जातो. तो करावा लागतो कारण हौशे नवशे गौशे, पण कमी वेळेमध्ये वेळ झालेला आहे म्हणून पटकन गजर घेतो बघा. पप्पा चल गावाला जाऊ, शिमग्यात ढोल पालखी कांद्यावर घेऊ. पप्पा चल गावाला जाऊ, शिमग्यात ढोल पालखी कांद्यावर घेऊ. शिमग्यात ढोल पालखी कांद्यावर घेऊ. चारच माणसं आहेत, चारच आज 7-5-12 8-5-13 घातले 20 आणि काढले 30, बाकी 15, बाकी 4 आहेत. कंटिन्यू डबल बार आहेत, त्याच्यामुळे 4 जण आहेत. 22-20वी डबल बारी आजची, 20वी. 26 एप्रिल पासून इथं आता धरलं तर 20वी डबल बारी. तर हे 4 जण बिचारे काम धंदा दिवसभर करतात आणि असतात इथे. एकटं चव्हाण बुवाचं काय भजन नाही, साऊंडवाले, युट्यूबवाले अशी माणसं येतात तेव्हा भजनं रंग येतात. अनिल पांचाळ बुवांसाठी इले काय असं जरा रंग येतात. तर सांगायचा मुद्दा पकडतात जबरदस्त. आता तो लाल शर्ट वाला पोरगा आता तर पहाडी आवाज वरचा लावला तरी त्याने तो एकट्याला सगळं बाहेर उचललं. म्हणजे मेहनत करणारे पोरगे आहेत म्हणून म्हणतो बघा, ह्याच्यात चाली येतात आणि निघून जातात, पण अजरामर हे अजरामरच आहे. शाश्वत भजन आहे, शाश्वत नामस्मरण आहे. बाकी दिसतंय सगळं नाशिवंत आहे आणि जो दिसत नाही तो परमेश्वर आहे. मध्ये चाल आलेली, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकरानी पार्वती मानेवर बसला गणपती. आमच्या बापाने गणपती आणला, वेळ नाही म्हणून. अरे बाबा, पप्पानी गणपती आणला, अशा पण चाली येतात. पप्पान गणपती, तुझ्या आजार काय आणले? पप्पान गणपती आणला, पण तुझ्या बापाशी राजाने आणला त्याचा का? त्या तुझ्या पप्पाच्या अगोदर तुझा आजोबा गणपती आणायचो ना. पप्पा जन्म कसं गेलो, तुझा आजो होतो म्हणून. त्या गाणं राजाचा काय सांगितलं का? नाही, माझ्या पप्पाने गणपती, माझ्या मम्मीने, बाप्पाने, राजाला का आमचा हे असं चालतं बुवा. ह्याच नाव कलियुग. कारण या कलियुगामध्ये मेलेला माणूस पाण्यावर तरंगतो आणि जिवंत माणूस पाण्याखाली डुबतो. हाच तो फरक आहे. या युगामध्ये बुवा चांगला आहे ना ते बाजारात विकलं जात नाही. चांगल्याला किंमत कमी आहे, पण जे वाईट आहे ना त्याची वाव अधिक होते. यालाच म्हणतात कलियुग. फाटक्यास किंमत जास्त. पॅन्ट फाटलेली, भोका पडलेली पॅन्ट बाजारात गेलात शोरूम मध्ये, ढोपरावर फाटलेली 3,500 आणि चांगली पॅन्ट 1,500-1,200. 3,500 फाटलेली. काय हेच तर कलियुग आहे. जीव तोडून हे बिचारे वाजवतात. हेमंत बुवा, आमचा तुषार, हे शिवराज सगळे जीव तोडून वाजवतात. सगळ्या ठिकाणी बक्षीस नाही मिळत. हे बिचारे असं नाही म्हणत की बक्षीस मिळत नाही म्हणजे जरा कमी वाजूया, जरा शॉर्टकट मध्ये नाही. बिचारे मेहनत करतात, वाजवते. आता जीव तोडून वाजवतात. कुठली बहीण आहे त्याचं जरा मन थोडंसं ना, तरी पण त्यांका गाय आली, हे कोण येईल त्यांका गाय आली. बरं वाटलं आमका, म्हणजे अगदीच नाही तो बाबा लुक प्राणी तरी साधारण काय जातं बाई एवढा. म्हणून म्हणतो बघा, त्या ठिकाणी डायरेक्ट गजर घेतो चाली राम. त्या राजधानीवरती भगवान निशान आहे, भगवान निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान, या कलियुगामध्ये
नामही तरणार आहे डबल बारी भजन कोकणची शान आहे डबल बारी भजन कोकणची शान आहे डबल बारी भजन कोकणची शान आहे या कलियुगात हरिनामच आपल्याला करणार आहे बाकी दुसरं काय नाही म्हणतो डबल बारी भजन कोकणची शान आहे डबल बारी भजन कोकणची शान आहे डबल बारी भजन कोकणची शान आहे होऊन गेले भजनी बुवा आले अजराम आले अजराम आले अजराम कदंबाच्या माती घोकत परा कदंबाच्या माती परा बुवा घोकणार बुवा मगाशी एक व्यक्ती मला भेटली बुवा इथं बसली त्यांचं नाव काय साईश ते बुवा इथे आहेत आता साईश मला भेटला मगाशी बुवा चांगले बुवा आहेत ते मला भेटले आणि ते म्हणाले बुवा तुमची पहिली कॅसेट गणराज आले घरा पहिली कॅसेट त्यांच्या वडिलांनी माझी पहिली कॅसेट जेव्हा हे टाकायचे शिडी होती बघा अशी शिडी आणि त्याच्यात ती कॅसेट टाकायची होती तो दरवाजा रुंद करून ढकलायचा हे तो ठोकळतो आता ठोकळे आणि ठोकळे कॅसेट तरी पहिली कॅसेट माझी 20 वर्षापूर्वी त्यांनी कॅसेट काढलेली आणि ते त्यांचा चिरंजीव म्हणजे ते भजनी बुवा त्यांनी मला आठवण करून दिली माझे बाबा आता नाही आहे 1.5 वर्षापूर्वी वारले पण त्यांनी कॅसेट माझी पहिली काढलेली आणि त्यांची आठवण म्हणून त्यांनी गाणी काय काय सांगितली बुवा मी खरं सांगतो त्यावेळी मला 2200 रुपये त्यांनी दिलेले ते कॅसेट काढायला त्यांनी 2200 रुपये आज ते त्याचे 22,000 किंमत आहे आज 20 वर्षापूर्वी 2200 पहिली कॅसेट तेव्हा कॅसेट माझी झालेली होती पहिलीच मला जर स्टेज त्या कॅसेटच्या द्वारे व्यासपीठ कोणी दिलं असेल तर त्यांच्या साईस बुवांच्या वडिलांनी दिलं आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवा एकदा जोरदार म्हणून मरावे परी किती रुपये उरावे बुवा त्यांची आठवण आली म्हणून पंचरत्न आपल्या कोकणामध्ये जन्माला आली बुवाने मागायची सांगितलं वामन खोपकर परशुराम पांचाळ विलास पाटील चंद्रकांत कदम चिंतामणी पांचाळ काशीराम परब कितीतरी बुवा अशा आहेत की ज्याने आपलं आयुष्य खर्च केलं आयुष्य वाया घालवलं भजनामध्ये या सेवेसाठी आणि आज आम्हाला आमच्यासारख्या बुवांना ती संधी बुवा मिळते हा हरिनामाचा वारसा चालवण्याची हेच आमचं भाग्य आहे हीच आमची कमाई आहे पैसे मारा देव माझा यमाचा खाता रवल्या काय पैसे बँकेतले पैसे बँकेत रवले कोरोनात काही धगवल्याने माहीतच नाही शेवटची आंघोळ पण झाली नाही शेवटचं दर्शन पण झालं नाही पैसे जागेवरच रवले काही उपयोगाचं नाही आम्ही आपलं बोलतो बक्षीस द्या अजून द्या ते काय असतात वर खर्चा कामका मिळते ह्या असेच तो असतो आम्ही म्हणून आम्ही बघा बक्षीस आता ती काय सुपारी दिल्याशिवाय तुम्ही राहणार आहे दोघांची सुपारी ठरलेली आहे ते देणार आहे तरी पण आम्ही का एक मनुष्य प्राणी हा स्वार्थीच आहे कधी आमची इच्छा पूर्ण नाही होणार आमची जोडी रिकामीच असतात देवा बघतो आम्ही प्रयत्न करून कोण देता काय नाही दिले तरी तुमचा हसरा चेहरा तुमच्या टाळ्या आणि तुम्ही थांबलात पावसात सुद्धा आलात मनपूर्वक तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो एवढा सांगून तुम्हाला लाख धन्यवाद देऊन जर कोणाची देण्याची इच्छा असेल तर बिंदास तुम्ही देऊ शकता लो तुमका आम्ही कळवतोय कळावे लोक असावा आपला विश्वास विनोद चव्हाण कोण तुमच्या असला तर मागे थांबा नको म्हणून म्हणतो बघा डबल बारी भजन कोकणची शान आहे डबल बारी भजन कोकणची शान आहे डबल बारी भजन कोकणची शान आहे मुळीच नव्हते रे काना माझ्या मना मुळीच नव्हते रे काना माझ्या मना मुळीच नव्हते रे काना माझ्या मना तुझ्यासाठी
भजन संपल्यावर भेटा आजचा दिवस कुठला माहिती आहे तुम्हाला? आपण डबलवारीला जाताना अनुभव सांगतो हा, तुमचं कमीपणा नाही. डबलवारीला जाताना बाहेर पडताना देवाला नमस्कार करून बाहेर पडताना आधी ठरवायचं आजचा दिवस कुठला आहे, आजचा दिवसाचं महत्व काय, किंवा आजच्या दिवशी काय खरं काय माहिती आजच्या दिवसाची काढायची ती आपल्याकडे ठेवायची जपून. म्हणजे आजचा दिवस आहे काय, आजचा दिवस असेल बुवा नरसिंह जयंती आहे. भक्त प्रल्हादाला विष्णूचा भक्त हिरण्यकश्यपू ना दिवसाचा मरणार होता ना रात्रीचा मरणार होता, ना स्वर्गामध्ये मृत्यू ना पाताळामध्ये मृत्यू, त्याचा अधांतरी मृत्यू व्हायचा होता. तो कोणी केला? भक्त प्रल्हादाला. तो विष्णूचा भक्त प्रल्हाद नारायण नारायण नामस्मरण करताना तो राग आला हिरण्यकश्यपूला, आणि तुझा देव कुठे आहे मला सांग. तर त्या प्रल्हादाने सांगितलं ह्या माझ्या खामामध्ये अणुरेणूमध्ये चराचरामध्ये माझा भगवंत आहे, माझा नारायण आहे. हिरण्यकश्यपूने लाथ मारली त्या खांबावर आणि खांबातून नरसिंह अवतार जन्माला आले. विष्णूने अवतार घेतला आणि त्याच हिरण्यकश्यपूला ना स्वर्गात ना माती तिकडे पाताळात ना साडी, पाताळ 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 मधी ठेवल्या. मांडीवर घेऊन कोतळा काढला. तो आजच त्याची जयंती आहे, नरसिंह जयंती आज. हुंबऱ्यावर बसा, हुंबऱ्यावर बसान काळी घातली, हुंबऱ्यावर बसान फाडल्या. पहिला स्वतःच्या नावासाठी फाडावी लागते, तसे हिरण्यकश्यपूने त्या हिरण्यकश्यपूचा वा त्या नरसिंह अवतार घेऊन त्याने हिरण्यकश्यपूचा जसं तुम्ही सांगला फाडावी लागते तसं त्याने त्याची फाडली. म्हणून आज फाडून घेतल्यानंतर त्या हिरण्यकश्यपूला कळलं असेल कशी फाडता ती. म्हणून भक्त प्रल्हाद त्याने काय केलं? नामस्मरण सोडलं नाही. म्हणून नामस्मरणामध्ये ही ताकद आहे. म्हणून म्हणतो का या कलियुगात भक्ती मार्ग खरा आहे, बाकीचे सगळे मार्ग आड मार्ग आहे. म्हणून म्हणतो भक्ती मार्ग खरा आहे. डबलवारी भजतो डबलवारी भजतो डबलवारी भजतो अहंपणा अहंकार नको. त्या काळात बुवा बाणासूर 4 अक्षराचा अहंकारी, 3 अक्षराचा अहंकारी रावण. रावण बरोबर काय केलं मग पैसे अधिक म्हटले बाजू रावण अजिबात माझा अपमान. रावण 3 अक्षराचो, नंतर 2 अक्षराचो कंस मी पण, आणि एक अक्षराचो आता 1 अक्षराचो तो म्हणजे मी. मी या मी केलंय, मी वाजवतोय, मी डबलवारी करतोय, मी पेटी वाजवतोय, मी सुपारी घेतोय, मी मारतोय, मी लॉलीपॉप खातोय, मी तंदुरी खातोय. काय जेवणाची उत्तम सोय आज, जबरदस्त बुवा. जेवणाचा गरमागरम जेवण. आमचे विलास भाऊ घडीगावकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार उत्तम प्रकारचं जेवण दोन्ही भजनी बुवा आणि मंडळ यांना दिलेलं आहे. आजही नको नको गाडीत मागा काय म्हणून म्हणतो
लाली 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 गुलाबी साडी गुलाबी गुलाबी हा ह्या आता याची तयारी करा तू पुढच्या गाडीत म्हणाय परवा लालाली लाला नको या तुम्हीच घातला आणि आमचा मारा घातला ह्याचा काय तुम्ही दिला तिरंगी सामना बाबू होतो तू करणार होती बाबू तू मुंबईत असेल इकडे सामनं होती ठेवलेलं प्रश्नोत्तरचा सामना खतरनाक आणि चेष्टत नाही सिरियसली असे सामने ठेवणारे ठराविकच आहेत काय आयोजक त्याच्यातलं आमचे हेमंतजी तवटे मालवण या ठिकाणी कुडाळ इथे त्यांनी सामना ठेवलेला कृष्णा कदम बुवा मी एक कृष्णा कदम आणि संतोष शितकर बुवा होते तिरंगी सामना प्रत्येकाला प्रश्न विचारायचे ते सांगतील तो अभंग म्हणायचा ते सांगतील तो राग त्या रागात म्हणायचं ते सांगतील त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ते सांगतील ती चाल त्या चालीतच गजर म्हणायचं किती खतरनाक भारी आहे ते सांगतील ते एवढी तयारी पाहिजे तिथून सशात गेला ना डुकराचा वार पण बरोबर घेऊन जायचो अचानक डुकर दिलो सोळके तो मग सशा फुसूक करून उपयोगाचा ना तणाव पडलो रे पडलो धावा उचला असं हो काय तसे सशाचे बार आम्ही डुकराचे बार घेऊन गेलो पण ह्याने ना सोळकेच्या वरचो एक एक प्रश्न घातले आणि माकाचा गाणं दिले का बाबू अरे मी सांगतो ना महाराष्ट्रात तो खैसूच बुवा चालेगा त्या गाण्यावर गाऊ शकत नाही आता गाती गाणं कळल्यावर पण गाणाच माहित नाही आणि असा माका गाणं दिले दोन्ही बुवांका इतक्या साधा गाणं आणि माकाचा गाणं दिले मेले करमान पण एकदम साधा माका दिले आणि साप दिले ते काय गाणं माकाचा दिले रे काय ना लाली लाल लाली पण तरी पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी प्रयत्न केले इकडचे तिकडचे शब्द रामायण महाभारतावर स्टोरी सांगून त्याच्यात शब्द कोंबून वेडीवाकडे मी चाल रचवली कदाचित त्याच्यात त्रुटी आहेत चुकल्या द्या पण तिथे आम्ही त्याच्यातून बाहेर पडलो सही झाला परत यांना मी चढलो म्हणजे कुठेतरी या मोठेपणा नाही पण ह्याच्यातून अनुभव येतो तो मका अनुभव येईल बुवा तुम्हाला सुद्धा येईल लहान आहात तुम्ही खूप अनुभव येईल पुढे डबल बारा किती झाला बुवा तुमच्या आता एक झालं ना तुमच्या 100% मी आता सांगतो ह्या पद्धतीने जर तुम्ही बारा केलात नम्र स्वभाव जर तुमच्या 10 नाही आता 10 झाल्या 10,000 डबल बारा तुमच्या होणार मी लिहून देतो इथे 10,000 कदाचित आम्ही असू नसू पण नक्की माझी आठवण काढशील फक्त समोरच्याला रिस्पेक्ट द्यायचा जो कलावंत आहे त्याला आणि जो खरोखरच नडलो जो टकलेर पाय जाऊ गेलो त्याचे पाय मोडून घालायचे पण जो नम्रतेने चाललो त्याचा आदर करायचो 100% तुमचं कौतुक आहे जोरदार बोलचं एकदा टाळ्या वाजवा म्हणून म्हणतो बघा या कलियुगामध्ये हरी नाम इतरणार आहे नाम इतरणार आहे कोकणाची शान डबलबारी दशावतार ही शान आहे आणि त्या शान त्याला कुठे डाग लागता कामा नये हे प्रत्येक भद्री भावाने काळजी घेतली पाहिजे याची म्हणून धन्यवाद.